भजगोविंदम साक्षी सर्व साधक वक्ते तसेच सर्व श्रोत्यांचे मी किशोर पाठक शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. अशा परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करतो. परम आदरणीय मंदाताईंना साष्टांग नमस्कार करतो. यवतमाळ येथील श्रीराम मंदिराचे गेल्या दशकापासून अध्यक्षपदी असलेले, नवीन जिज्ञासूंना प्रोत्साहित करणारे, करोना काळात 2 वर्षाहून अधिक काळ ऑनलाईन अभ्यास वर्ग चालवून वेदांत अभ्यासाची गोडी द्विगुणित करणारे, आनंदाची डोही या स्वतंत्र युट्यूब चॅनलवर 1000 पेक्षा जास्त अद्वैत वेदांवर प्रवचने उपलब्ध असलेले, ओविबद्ध आत्माराम ग्रंथ लिहिणारे व ज्यांच्या रात्रंदिवस मेहनतीमुळे आज आपण नवीन साधकांकडून आचार्यांच्या भजगोविंदम ग्रंथाची साखळी प्रवचने ऐकतो आहोत. त्यास मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या कार्याची पावतीच आहे असे आपणा सर्वांचे आचार्य व आमचे श्री गुरु आदरणीय डॉक्टर श्री सुनील दादा व सौ शैलाताई यांना साष्टांग वंदन करतो. आदरणीय सुनील दादांची नगर येथे भगवद्गीतेवर झालेल्या सांख्य योगावरील प्रवचनाची नगर येथील जनतेला अतिशय आवडली होती. वृत्तपत्रांनी सुद्धा त्यास व्यापक प्रसिद्धी दिली असे काल शंकरराव कुलकर्णी यांनी त्यांच्या चिंतनामध्ये आवर्जून सांगितलेले होते. श्रुती स्मृती अभ्यास वर्गात नवीन साधकांची पारमार्थिक उन्नती प्रगती व्हावी, हा अभ्यास इतरांसमोर मांडता यावा या उद्देशाने भजगोविंदम साखळी प्रवचन मालिकेची उत्तम प्रकारे आयोजन केले आहे. हे अत्यंत मोलाचे कार्य आहे. शास्त्रम शारीरिकम मीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः संतु मे जन्म जन्मनि. ऋते श्री गणकाचार्य त्रेताया मुद्गुलो मुनी द्वापारे भृगुन्या शौच कलौतु शंकर स्मृतम. शंकरः शंकराचार्य सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेशा शंकरः संतु सच्चिदानंद रूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शांतं अज्ञानारण्य दाहकम नमामि परमाचार्य श्रीमत् शंकरधारिणम. वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू चारुनिया कर्मठतेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशिला. अशा वर्णनातीत अवतार पुरुष आद्य शंकराचार्यांना पुन्हा पुन्हा वंदन करूया. वयाच्या 8व्या वर्षी 4 वेदांचे ज्ञान असलेले, केवळ 32 वर्ष आयुष्य, संपूर्ण भारत भ्रमण, प्रचंड वाङ्मय निर्मिती, 4 मठांची स्थापना व अवतार कार्य संपल्यानंतर देह ठेवणारे आचार्य आपल्याला लाभले, हे आपले महद्भाग्य आहे. केवळ 32 वर्षाचे वय आयुष्यामध्ये त्यांनी केलेले कार्य, ज्यामुळे अद्वैत वेदांत हे श्रुती स्मृती व ब्रह्मसूत्रे या त्रयीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचले, हे केवळ आणि केवळ अवतारी पुरुषाचेच कार्य आहे. आचार्यकृत भजगोविंद या साखळी प्रवचन मालिकेचा आज 10वा दिवस आहे. सर्व साधक श्रोते वक्ते यांचा सहभाग उत्साह यावरून प्रवचन मालिका उत्तम प्रकारे सुरू आहे. तसेच यामध्ये आचार्यांनी जे मानवी जीवनाचं सम्यक दर्शन घडविलं आहे ते आजही सत्य आहे, कारण ते तत्व आहे, सत्य आहे, अजर अमर आहे. सर्व प्राणी मात्रांमध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे, कारण मनुष्याला विवेक बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे आज मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. या विवेकाचा पारमार्थिक सत्तेत उपयोग केला तर सर्वश्रेष्ठ मोक्ष हा पुरुषार्थ प्राप्त होतो. याची ग्वाही सर्व संत, ऋषी, मुनी, आचार्य, श्री गुरु हे देतच आहेत. म्हणजेच ब्रह्मसत्य, जगत मिथ्या आहे. तथापि या विवेकाचा व्यावहारिक सत्तेत उपयोग केला तर अणुनिर्मिती, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात
मोठ्या प्रमाणात प्रगतीही झाली आहे. या सर्वांचा फायदा समस्त मानवी जनतेचे कल्याणासाठी झाला तर निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. मात्र विनाशासाठी केला तर हिरोशिमा नागासाकी होण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. मानवाच्या विवेकाचा व्यावहारिक सत्तेसाठी उपयोग जरी भूषणावा असला तरी मानवाने स्वनिर्मित अशी कुठलीही वस्तू अद्याप तयार केलेली नाही. तात्पर्य परमेश्वर निर्मित जे आहे त्यावरच काही संस्करण करून शोध लावले आहेत, हेही तितकेच खरं आहे. यावरून मानवी विवेक बुद्धीच्याही पलीकडे कोणती तरी अदृश्य शक्ती तत्व आहे जे स्पष्ट दिसून येते, तेच ब्रह्मतत्व आहे. अन्न वस्त्र निवारा या अलीकडील काळाच्या मानवी जीवनाच्या गरजा संकल्पना आहेत. आदिमानव वा त्यापूर्वी प्राथमिक अवस्थेत पाहिले तर प्राणवायू, अन्न, पाणी ह्या मूलभूत गरजा ह्या गरजा भागविण्यासाठी परमेश्वरानं जन्माच्या पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत प्राणवायू निर्मित केला आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू देऊन पाण्याची उपलब्धता तसेच अन्नाची निर्मिती केलेली आहे. परंतु आपल्या बुद्धीवरील अज्ञानाच्या आवरणामुळे आपण हे दुर्लक्षित करतो आहे, हीच आपली शोकांतिका आहे. सृष्टीमध्ये निसर्ग नियमांचे अवलोकन केले तर असे दिसून येते की नदी सागराला जाऊन एकरूप होते, वृक्ष हा सर्वांना छाया व फळे देतात, ढग सर्वत्र पाणी पुरवतात इत्यादी. येथे आपप्रभाव दिसत नाही कारण हे निसर्ग नियमाला धरून कार्य करतात ही वस्तुस्थिती आहे. तसेच सूर्य हा सर्व सृष्टीला प्रकाश व ऊर्जा सर्वांना समप्रमाणात पुरवितो. सर्व ग्रह तारे हे सुद्धा निसर्ग नियमांचे तंतोतंत पालन करताना दिसून येतात. हे सर्व ज्या सत्तेवर चाललेले आहे त्यासाठीच अनंत कोटी ब्रह्मांड नायक यांना आपण नमन करतो. अणूचं जे अस्तित्व आहे त्याही पेक्षा कमी म्हणजेच अत्यल्प असं अस्तित्व या मानवाचं विश्वामध्ये आहे. परंतु अहंकार, मी, माझं अशा अज्ञानामुळे मी हे सर्व विसरून जातो. जेव्हा मृत्यू समोर दिसतो तेव्हाच परमेश्वराची आठवण होते. हे मानवी जीवनाचं सत्यत्व ओळखूनच आचार्यांनी भजगोविंदम या ग्रंथाची निर्मिती करून आपल्यासारख्या मूढमतींची मती विमल शुद्ध व्हावी असा उपदेश आचार्य येथे करत आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, हजारो मनुष्यामध्ये एखादाच मनुष्य आत्मसिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि असे प्रयत्न करणाऱ्या हजारो साधकांच्या मध्ये एखादाच भाग्यवान पुरुषाला आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते. त्यासाठी ईश्वर प्राप्तीची तीव्र तळमळ व व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. ही इच्छा आपल्या सर्वांचीच झाल्यामुळे आपण सर्व साधक परमार्थ शास्त्राकडे वळलो. तसेच आपल्याला श्रोत्रिय म्हणजे श्रुती स्मृती ब्रह्मसूत्रे यांचे ज्ञान असलेले, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मतत्व जाणणारे व ब्रह्मरूप असलेले, परंपरा म्हणजे चांगल्या संप्रदायाची परंपरा असलेले व दयाळू ब्रह्माशी लीन होऊन अभेद दृष्टी असलेले असे श्री गुरु प्राप्त झाले आहेत. ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आचार्यकृत भजगोविंदम साखळी प्रवचन मालिकेत दिनांक 26/9/2024 रोजी श्लोक क्रमांक 23 वर आदरणीय लक्ष्मीताई पानट पुणे यांनी अतिशय सुंदर मुद्देसूद चिंतन मांडले होते. ते सारांश रूपाने बघूया. तू कोण, मी कोण, कुठून आलो, माझे आई वडील कोण, हे सर्व असार आहे असं जाण. विश्व हे स्वप्नाप्रमाणे आहे असा विचार करून त्याचा त्याग कर. संसारामधील वित्तेषणा, दारेषणा, लोकेषणा याचा त्याग करावा. कठ उपनिषदांचा संदर्भ देऊन अध्यात्म मार्ग कठीण असल्याने उठा जागे व्हा असे विषद केले. नाटकामधील पात्राप्रमाणेच क्षणिक असं आपलं जीवन सुद्धा आहे. आत्मप्राप्ती हे दिव्य कार्यचे व्रत हे दाहक असणारच, हे सतीचं वाण म्हणून स्वीकारावं असं वीर सावरकरांचा संदर्भ देऊन सांगितलं होतं. निर्मित वस्तूला देश, काल व वस्तू मर्यादा आहे. कुंभार ज्याप्रमाणे मडक्यांना आकार देतो तसे श्रीगुरु आपल्याला घडवतात.
आदरणीय शंकरराव कुलकर्णी नगर यांनी अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत चिंतन केलं होतं, ते सारांश रूपाने बघूया. तुझ्या माझ्या अन्य सर्वांमध्ये एकच विष्णू तत्व आहे. तू विनाकारण माझ्यावर उतावळेपणे रागवतोस. तुला विष्णुपदाची इच्छा असेल तर तू सर्वत्र समचित्त हो. ईश्वर कृपेने आपल्याला नरदेह व गुरुप्राप्ती झालेली आहे. याच जन्मी मोक्ष मिळवायचा आहे असे आदरणीय सुनील दादा आपल्याला नेहमी सांगत असतात व याबाबत आग्रही असतात. शरीर काळाचं तर धन कुबेराचं हे जाण असा दासबोधाचा संदर्भ देऊन विशद केला. विष्णू सर्व चराचरात व्याप्त, देश काल वस्तू यांचे अतीत आहे. मनाचा समतोल राखण्यासाठी 7 प्रकारच्या दृष्टी विशद केल्या. जीवन अनुकूल प्रतिकूल घटनांनी भरलेलं असते. नदीप्रमाणे अडथळे पार करून गंतव्यस्थानी पोहोचायचं, आनंदात राहायचं. आज आपल्याला श्लोक क्रमांक 25 व 26 चे चिंतन ऐकण्याचा लाभ मिळणार आहे. श्लोक क्रमांक 25 वर 7 ते 7:30 या कालावधीत आदरणीय भावी पुरोहित, सर्वांना सुपरिचित असणाऱ्या, सदैव हसणाऱ्या, प्रसन्न चित्त असणाऱ्या भावी, सदैव सावलीप्रमाणे भैयांच्या बरोबर राहणाऱ्या भावी, आजही आम्ही त्यांना भैया भावीच म्हणतो, त्या श्लोक क्रमांक 25 वर आपलं चिंतन मांडतील. त्यानंतर 7:30 ते 8 या कालावधीमध्ये आदरणीय राहुल भानेगावकर पांढरकवडा हे आपले चिंतन मांडतील. श्लोक क्रमांक 26 वर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे राहुल दादा पांढरकवडा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी सांगता येईल की बोलणाऱ्याने बोलत जावे, ऐकणाऱ्यांनी ऐकत जावे, एक दिवस ऐकता ऐकता शब्दरूप होऊन जावे. मी आदरणीय पुरोहित भावींना विनंती करतो की त्यांनी आपल्या चिंतनास सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. भाभी ऑस्ट्रेलियावरून प्रवचन करतात आहे बरं का. सध्या भाभी मुक्काम ऑस्ट्रेलियाला आहे आणि ऑस्ट्रेलियाहून त्या प्रवचन करतात आहे आज. हे सर्व श्रोत्यांनी ध्यानात घ्यावं. सद्गुरुनाथ रामकृष्ण हरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां. वंदे गुरु परंपरां. परमपूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. आद्य आचार्य शंकराचार्यजींना साष्टांग नमस्कार करते. परमपूजनीय मंदाताई यांना नमस्कार करते आणि आचार्य सुनील लुले व शैला काकू या दोघांनाही नमस्कार करते. आणि श्रोते हो, आपण सर्वजण यांना आपण सर्वांना वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. मनुष्य देह मिळाल्यानंतर माझं हित कशात आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि आपलं हित केवळ शाश्वत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी आहे. आपलं जन्म ते मृत्यू या दरम्यान जे जीवन असतं ते जीवन कसं आनंदाने जगायचं हे आपल्याला अनेक संतांनी अनेक प्रवचनाच्या माध्यमातून ग्रंथातून सांगितलेलं आहे. काका सांगतात की ते जीवन आनंदाचं कसं करावं, ते सूत्रची स्वय जाणावे, सूत्री राहून खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन. आणि हे आनंदाचं जीवन कसं आयतन करायचं आहे हे आचार्य आपल्याला या भजगोविंदमच्या माध्यमातून सांगत आहे. आणि भजगोविंदम, कारण प्रत्येक माणूस पहा आनंदासाठी जगतो. लहान मुलं खेळण्यातून, मोठी माणसं पैसा कमवण्यातून, आणि वृद्धापकाळी तब्येत चांगली असली तर छान वाटतं, सुख वाटतं त्याच्यामध्ये. आणि पण याच्यात सुख नाही. आचार्य म्हणतात की या कोणत्याही गोष्टीमध्ये सुख नाही. सुख केवळ शाश्वताचा जो विचार करतो त्याच्यातच खरं सुख आहे. म्हणून तू आनंदाने काय करायचं आहे, हे आनंदाचं जीवन जग. आणि काका पण तेच सांगत आहेत आपल्याला की जीवन आनंदाचे करावे आयतन.
आजचा आपला श्लोक आहे. श्लोकाकडे वळूया. शत्रो मित्रे पुत्रो बंधू मा कुरु यत्नम विग्रह संधो सर्वस्मन्नी पश्चात्मानम सर्वत्र श्री भेद ज्ञानम. तर अशा प्रकारचा हा श्लोक आहे. त्याचा शब्दशः अर्थ आहे की शत्रू, मित्र, पुत्र आणि बंधू यांच्याशी आपल्याला भांडण्याचा किंवा मैत्री करण्याचा प्रयत्न करू नये. आपण सर्वांच्या ठिकाणी सर्वत्र स्वतःला पहा, म्हणजेच भगवंत पहा, परमात्मा पहा. अज्ञानजन्य भेदभावना टाकून द्या आणि असं जीवन करायचं आहे. अज्ञानातून आपल्याला काय करायचं, अभेद ज्ञानाकडे जायचं आहे. आणि अभेद ज्ञान प्राप्तीसाठी हा श्लोक आपल्याला आचार्यांनी समोर ठेवलेला आहे. आता विष्णू तत्वाची थोडं सविस्तर पाहूया आपण, की विष्णू तत्वाची आपल्याला अनुभूती घ्यायची आहे. आणि ही अनुभूती घ्यायची असेल तर शत्रू, मित्र, पुत्र आणि बंधू यांच्याशी वैर किंवा आसक्ती साधू नये, धरू नये. मग जीवनात आपल्या सान्निध्यामध्ये अनेक जे लोक येतात त्यांची आपली नाती तयार होतात. काही नाती मानलेली असतात तर काही नाती आपली रक्ताची असतात. आणि जी मानलेली नाती असतात त्याच्यामध्ये कोण आहे, मित्र आणि शत्रू. आता मित्र कोण आहे हो, आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे मित्राचा. तरी पण एक आचार्याने सांगितलं म्हणून आपण थोडासा उल्लेख करूया, की माझ्या अनुकूल वागतो, माझ्या मनासारखं वागतो, मला माझा मान सन्मान ठेवतो, अपेक्षा पूर्ण करतो, मला अजिबात त्रास होऊ देत नाही, माझी काळजी घेतो, प्रत्येक वेळी माझी काळजी घेत असतो, माझ्या सत्तेवर त्याचा अधिकारही असतो आणि मला तो हवासा वाटतो. आपल्या मनातल्या सर्व गोष्टी ऐकतो, जे आपण घराच्या लोकांना सुद्धा, घरातील लोकांना सुद्धा सांगत नाही, त्या गोष्टी आपण मित्राकडे सांगतो. त्याच्यामुळे आपल्याला मित्र हवासा वाटतो. आणि आता शत्रू कोण, हे मित्राबद्दल बघितलं आपण. आता शत्रू कोण असतो, जे माझ्या प्रतिकूल वागतो, जो माझा ऐकत नाही, जो मला अपमान करतो, माझा सारखा मला चिडवतो, माझा विरोध करतो, माझ्याविषयी द्वेष ठेवतो आणि मला तो नकोसा वाटतो, त्याच्यामध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती असते. आणि असा जो असतो तो शत्रू असतो. तर आता ते सानिध्यामध्ये आल्यामुळे शत्रू आणि मित्र ही जी नाती आहे, तर हे संबंध स्थिर नसतात. हे संबंध कधी बिघडतात, तर मग कधी काय होतात, कधी बिघडतात, कधी स्थिर नसतात, तर कधी बिघडतात, कधी चांगले असतात, कधी चांगले नसतात. तर हा तोडण्याचा प्रयत्न आपण करू नये. मग पारमार्थिक दृष्ट्या, वास्तविक पाहता पारमार्थिक दृष्ट्या कोणीही शत्रू नाही आणि कोणी पण मित्र नाही. आपण त्याला शत्रू मानतो आणि आपण त्याला मित्र मानतो. आपणच त्याला जवळ करतो आणि आपणच त्याला दूर करतो. आणि असं जे आहे हे मित्र आणि शत्रू बद्दलचं नातं असतं. आता पुढे आचार्य सांगतात बंधू मित्रो. आता बंधू पुत्र बंधू. आता पुत्रबंधाचं नातं कसं असते हो, हे नातं रक्ताचं असतं आणि हे नातं प्रारब्धाने आलेलं असतं. आता मुलांमुलींशी जे वळणा पटो, नाते बदलत नाही, नाते कायमस्वरूपी असतं. आणि नातं केव्हा बिघडतील याचा नेमही नसतो, कारण जन्मभर टिकतील असाही नेम नसतो. व्यवहार बदलतात आणि फक्त नात्यांचं नाव राहतं. अनेक ठिकाणी असं होतं पहा, प्रत्येकांचे व्यवहार बदलतात पण नातं त्यांचं काय असतं, नात्याचं केवळ नाव राहतं. आणि आपण उदाहरण पाहू एखादं, म्हणजे लक्षात येते 3-4 भावांचा परिवार असतो, त्याच्यात मोठा भाऊ जर वारला तर लगेच पुतणे वगैरे, तर लगेच ते संपत्ती, सत्ता, त्याच्या आपलं संपत्ती, त्याच्यानंतर प्रॉपर्टी जी असते त्याच्यामध्ये त्यांचा वाद सुरू होतो. नंतर आणखीन एक भाऊ चालला जातो, म्हणजे जो मुलगा असतो त्याचे वडीलही वारतात. आणि वडील वारल्यानंतर काय होते, लगेच पुत्र आणि पोत्री यांचं काय होतं, आपसामध्ये जमिनीबद्दल, इस्टेटीबद्दल, संपत्तीबद्दल पुन्हा वादावाद सुरू होतात. आणि असं जे आहे ते जमीन संपत्तीवर त्यासाठी अबोला होतो, भांडणं होतात. कधी हे नातं घट्ट होतं तर कधी हे नातं फिकं होतं, पातळ होत जातं. आणि हेच नाते जवळचे किंवा दूरचे. आता हे नाते कधी आपल्याला श्रेष्ठ दर्जाचे वाटतात
आणि हेच नाते कधी उपेक्षित केले जातो, त्यांच्याकडे दुर्लक्षही केला जातो. पण आचार्य म्हणतात की रक्तांची नाती आहे ना, हे माझ्याकडून तोडता कामा नये. आणि या नात्यामध्ये आपण कोणतीही अडी आपल्याकडून ठेवता कामा नये. तर ही जी आहे, मी माझ्याकडून त्यांच्यासोबत व्यवस्थित चांगलं नाता व्यवहार करायचं आणि व्यवहार चांगला ठेवावा, पण मनात मात्र त्यांच्यामध्ये गुंतू नये. ही सर्व नाती सांभाळण्यामध्ये जर आपण गुंतलो तर आपला मोक्ष राहून जातो. ही महत्वाची बाब आचार्यांना इथे सांगायची आहे. आणि पारमार्थिक दृष्ट्या आणि विचार करायचा की पारमार्थिक दृष्ट्या ही सर्व नाती कशी आहे, काल्पनिक आहे. मग त्या कल्पनेच्या जगामध्ये आपल्याला किती रमायचं. मग कल्पना जर करत राहिलो तर काळाची पण काय आहे, काळ थांबत नाही ना. काळ कसा आहे, गतिमान आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात, मागच्या श्लोकामध्ये झालेलं आहे, हरति निमेषात कालम सर्व. सर्व कालाच्या याच्यामध्ये बुडून जातात. आणि काळ काय आहे, काळ एक दिवस घालणारच आहे. आणि काळ पहा, काळ आवाज गेलाय. भाभी आवाज गेला ना. आउट ऑफ नेट असतील. भाभी दुसऱ्या मोबाईल वरून जॉईन व्हा. त्या लवकरच दुसऱ्या नंबर वरून जॉईन होतील. शांत असा.
गजानन वाकोडे आपण जॉईन होऊ नका, शेअर करता. राहुल सुरू करूया आपण. सुरू करू काका? हो. रामकृष्ण हरी. 25व्या श्लोकाचं या ठिकाणी विवेचन चालू असताना थोडासा व्यत्यय आला, त्यामुळे 26व्या श्लोकाकडे आपण वळूया. ऑस्ट्रेलियातून त्यांचं नेटवर्क कट झालंय. 26वा श्लोक आहे, कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं पश्यति सोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढा ते पच्यन्ते नरकनिगूढा भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुन् करणे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ज्ञानी पुरुष काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर याचा त्याग करून तो मी आहे असं एकत्वाच्या दृष्टीने आत्मतत्व पाहतात. या उलट आत्मज्ञान रहित असणारे मूढ किंवा अज्ञानी लोक या जगामध्ये नरक यातना भोगत राहतात. कोणत्याही ग्रंथाचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना, त्याच्या 3 पद्धती असतात. पहिली पद्धत असते वाचनाचं किंवा पाठांतराचा किंवा पारायणाचा म्हणूया आपण. या पद्धतीमध्ये जवळपास बरेचशी साधक किंवा वाचक येतात. भजगोविंदम हा ग्रंथ मी अनेक वेळा वाचलेला आहे. भजगोविंदम हा ग्रंथ मला पूर्णपणे पाठ आहे. कोणताही श्लोक तुम्ही विचारा, मी सांगू शकतो. किंवा भजगोविंदम या ग्रंथाचं किंवा कोणत्याही ग्रंथाचं मी अनेक वेळा पारायण केलेलं आहे. अशा प्रकारचा भाव आपल्यामध्ये असतो. पण ही पहिली पद्धत आहे. कोणताही ग्रंथ या विविध पद्धतीतून आपण वाचन केलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. अशाच पद्धतीने एकदा एक जोडपं होतं, त्यांनी दासबोधाचं पारायण करायचं ठरवलं आणि 21 पारायण त्यांनी केले. दासबोधाची 21 पारायण झाल्यानंतर त्याचं उद्यापन करायचं असं दोघांनी ठरवलं. आणि त्यानंतर उद्यापन कुठे करायचं, घरी करायचं की मंगल कार्यालय घेऊन करायचं, 21 जोडप्यांना बोलवायचं आहे, नातेवाईकांना बोलवायचं आहे, याच्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि ठरलं की आता उद्यापन वगैरे बाजूला ठेवायचं, काहीच करायचं नाही. म्हणजे पारायणाचा निष्कर्ष काय निघतो हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. याचा अर्थ पारायण करायचंच नाही किंवा वाचन करायचं नाही किंवा कोणताही ग्रंथ पाठ करायचा नाही असा टोकाचा अर्थ अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये कधीही घ्यायचा नसतो. तर वाचन असेल, पाठांतर असेल, पारायण असेल, ही प्रायमरी स्टेज अध्यात्मामधली आहे. ती आपण समजली पाहिजे की पारायणानंतर जी दुसरी पद्धती येते ती येते कोणताही ग्रंथ समजून घेण्याची, त्याचा अभ्यास करण्याचा, त्याच्यावर प्रवचन द्यायचे किंवा त्याच्यावर व्याख्यान देणे, हा त्याचा दुसरा भाग असतो. भजगोविंदम हा ग्रंथ जर आपण घेतला तर तो समजून घेतला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. काकांनी जशी प्रवचनमाला त्याच्यावर सुरुवात केली त्याच्या पद्धतीने आपण प्रवचन देऊ शकलो पाहिजे किंवा आपण काहीतरी बोलू शकलो पाहिजे. त्या उद्देशाने आपला अभ्यास त्या सगळ्या श्लोकांचा होतो. हा दुसरा भाग असतो. आणि सगळ्यात महत्वाचा कोणत्याही ग्रंथाच्या अभ्यासाचा तिसरा भाग असतो, तो म्हणजे प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा हा तिसरा महत्वाचा भाग असतो. एक आजी होत्या, 65-66 वर्षाच्या असतील. त्यांच्यासोबत बोलताना योग आला, तो त्या म्हणाल्या की मी 1 वर्षांपासून प्रवचन ऐकते, सातत्याने ऐकते, पण अजिबात बदल घडलेला नाही. मी म्हटलं काकू कोणामध्ये बदल अपेक्षित आहे? तो म्हणाला सून आणि मुलगा, कोणामध्ये बदल अपेक्षित राहणार आहे? त्यांच्यामध्ये अजिबात बदल नाही. मी काकूंना सांगितलं की हे अध्यात्माचं क्षेत्र स्वतःमध्ये परिवर्तन करायसाठी असतं. आपण प्रवचन ऐकल्याने
आपण अभ्यास केल्याने लोकांमध्ये बदल होणार नाही, सुनेमध्ये बदल होणार नाही, मुलामध्ये बदल होणार नाही, तर तो बदल आपल्यामध्ये घडणं अपेक्षित आहे. एका ठिकाणी पूजा चालू होती. तरुण मुलगा पूजेमध्ये बसलेला होता आणि गुरुजी सांगत होते, असं करा, तसं करा. आणि या मुलांना आजकाल बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. आचमन करा म्हटलं की काय करतील काही भरोसा नाही. तामण, पळी याची बरीचशी माहिती मुलांना नसते. गुरुजींनी बसल्या बसल्या सांगितलं, प्राणायाम करा, नाक धरा. आणि त्या मुलाने गुरुजींचंच नाक धरलं. अशा पद्धतीने प्राणायाम करायचा असेल तर तो आपलंच नाक आपल्याला धरावं लागेल, दुसऱ्याचं नाक धरून होणार नाही. तसा बदल घडणं अपेक्षित आहे, जो आपल्यामध्ये बदल घडणं अपेक्षित आहे. म्हणून म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी आपल्या जीवनामध्ये उतरवता आली पाहिजे. आणि भजगोविंदमचा हा जो 26वा श्लोक आहे, हा तत्वज्ञानाचा श्लोक आहे. हा एक जरी श्लोक आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवू शकलो, तर डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे, सुनील काका म्हणतात त्याप्रमाणे, आनंद स्वरूप या फक्त एका श्लोकाच्या अभ्यासाने सुद्धा आपल्याला होता येईल, एवढी ताकद शंकराचार्यांच्या एकेका श्लोकामध्ये आहे. शंकराचार्यांनी भजगोविंदम हा ग्रंथ लिहिला, त्यामागची 2 महत्वाची कारणं मला अशी वाटतात, की कोणत्या वयात काय करावं हे माणसाला कळत नाही. कारण की शंकराचार्यांनी ही जी स्तोत्रांची रचना केलेली आहे, अनेक ग्रंथांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत, पण त्यांना असं वाटलं की एक वृद्ध व्यक्ती बनारसमध्ये व्याकरणाचे नियम पाठ करतो आहे. आणि हे चित्र दिसल्यानंतर त्यांच्या मनात आलं की एवढी मोठमोठाली ग्रंथ आणि एवढी मोठमोठालं तत्वज्ञान मी लिहिलेलं आहे, पण सर्वसामान्य साधकाला, सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये काय करायचं, केव्हा काय करायचं हे जर कळत नसेल, तर या ग्रंथांचा उपयोग काय. आणि त्याच्यामुळे त्यांनी भजगोविंदम हा ग्रंथ साधकांसाठी लिहिलेला आहे, की जीवनामध्ये आपण वागायचं कसं. बालस्तावत क्रीडासक्ता, लहान मुलांचं जीवन कसं असतं, त्या मुलांना कसं वाटत असतं. लहान असताना मुलांना बाहुला आवडतो आणि मुलींना बाहुली आवडते. भाभी आलेले आहेत सुनील काका, मी थांबवू की सुरू ठेवू? 1 मिनिट पुन्हा जाऊन राहिलं नीट. हॅलो सुनील भैया, काय करायचं? हे ऐकायला येत होतं का माझं कुठपर्यंत आलं होतं? हॅलो भाभी. हा हॅलो, नमस्कार. भाभी एक हा. मिनिट, सुनील काकाला. सुनील काका, केव्हा गेलं मलाही लक्षात नाही आलं. हॅलो, घेऊन घ्या, घेऊन घ्या. मला असं वाटतं राहुल आता कम्प्लीट करतो आणि मग राहिलेलं भाभी घेते. बरं बरं ठीक आहे. मी एक 15 मिनिटं पहिले संपवतो बरं भाभी. माझं केव्हापासून हो. ऐकायला नाही आलं सुनील भाई? भव समचित्ता सर्वत्र स्तम, हे घ्यायचे, शेवटच्या 2 ओळी घ्यायच्या. राहुलचं होऊ द्या. बरं, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. तर वृद्ध बालस्तावत क्रीडासक्ता, मुलांना बाहुला आवडतो आणि मुलींना बाहुली आवडते. पण तरुणपणी हे चित्र पालटतं. तरुणपणी मुलांना बाहुली आवडते आणि मुलींना बाहुला आवडतो. फक्त एवढीच परिस्थिती बदलते. लहान मुलं खेळण्यामध्ये रमतात, तरुण झाल्यानंतर तरुण आणि तरुणी यांच्यामध्ये रमतात, आणि वृद्ध झाल्यानंतर चिंता, काळजी ही करावीशी वाटते आणि त्याच्यातच माणसं रमत जातात. जोपर्यंत आपल्याला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असं स्पष्ट म्हणता येतं ना, तिथपासूनच आपल्याला अध्यात्माची सुरुवात करायची असते. 8, 9, 10 वर्षाचं झालं कीच त्याला आनंद स्वरूप कसं राहायचं, सुखरूप कसं व्हायचं हे मुलांना कळलं पाहिजे. तिथपासूनच त्याचा प्रवास सुरू झाला पाहिजे, पण असं होताना दिसत नाही. आणि ज्या वेळेस आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही आणि तोंडातून उच्चार निघतात, आले लांब 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 आले आले, आले कुठनं कुठनं आले आले, असे जेव्हा उच्चार होतात, तेव्हा आपण अध्यात्माकडे वळतो. रिटायर झाल्यानंतर करायचं, मुला मुलींचे लग्न झाल्यानंतर करायचं अध्यात्म, अशा प्रकारचा भाव येतो. म्हणून शंकराचार्यांनी महत्वाचा मुद्दा इथे जो आपल्याला सांगितलेला आहे, तो वृद्ध व्यक्तींना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं, काय नाही करायचं, केव्हा काय करायचं हे कळत नाही. तरुणांना तर हे अजिबातच कळत नाही. आणि त्याच्यामुळे
सर्वसामान्य साधकांनी कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि दुसरा भाव मला जो दिसतो तो माणूस संसारामध्ये रमतो आणि नरक यातना भोगतो. याच्यामध्ये दिले ते पच्चन्ते नरक निगूढा. या संसारामध्येच नरक आहे आणि तो नरक तो आपल्या जीवनामध्ये भोगत असतो कारण की तो संसारामध्ये रमतो. आणि शंकराचार्यांनी या श्लोकामध्ये सांगितलं, इतर श्लोकांमध्येही सांगितलेलं आहे की संसार हा विचित्र आहे. एक मुलगा होता, त्याचे सगळे मित्र जी होती ती लग्न झालेली होती आणि त्याचं एकट्याचं लग्न व्हायचं होतं आणि नेहमी ते सोबत बसायचे. बसल्या बसल्या लग्नाबद्दलचे गुणगान व्हायचे आणि लोक सांगायचे की कशा प्रकारे आम्हाला हा त्रास आहे, तो त्रास आहे, असं करावं लागतं, तसं करावं लागतं. आणि त्या मुलाने शेवटी ठरवलं की एवढा सगळा त्रास जर लग्न झाल्यानंतर असेल तर आपण लग्न न केलेलं बरं. आणि घरी जाऊन त्यांनी ते सांगितलं सगळ्यांना की सगळेजण म्हणायचे आता तुझं लग्न करायचं आहे, मुली बघायच्या आहेत. तर तो म्हणाला नाही नाही मला लग्न नाही करायचं आहे. मग त्याचे भाऊ वगैरे बसलेले होते आणि ते म्हणाले त्याला की असं नाही जमणार, तू आनंदी राहशील आम्हाला कसं जाणवेल, आम्ही तर लग्न केलेलं आहे आणि आमच्यासारखंच तू राहिलं पाहिजे, म्हणून तुला लग्न करणं कंपल्सरी आहे, करावंच लागेल. मुलगा म्हणाला ठीक आहे मी करतो. त्यांनी बायोडेटा तयार केला आणि त्या बायोडेटामध्ये त्यांनी अपेक्षा लिहिलेली असते, जी अपेक्षा कधीच माणसाची पूर्ण होत नाही पण तरीही अपेक्षा लिहितात. त्यांनी अपेक्षा लिहिली की बायको चंद्रासारखी पाहिजे. आता काही जणांना तो बायोडेटा पाठवला, काही मॅरेज ब्युरोवाल्यांना पाठवला, काही जणांनी विचारलं नाही. पण एक मॅरेज ब्युरोवाले पुण्याचे होते, त्यांनी विचारलं की नेमकं आमच्याकडे भरपूर मुली असतात पण तुमच्या अपेक्षा काय आहे हे आम्ही पहिले जाणून घेतो आणि त्याच्यानंतरच त्यानुसार तुम्हाला मुली सांगतो. तर तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे की चंद्रासारखी मुलगी पाहिजे, म्हणजे नेमकं काय पाहिजे? तो म्हणाला थोडक्यात ती रात्री आली पाहिजे आणि सकाळी गेली पाहिजे, नोकरीवाली आणि त्यातल्या त्यात बिझी असलेली चालेल. जेवढी जास्त बिझी तेवढी मला बायको चालेल. ती संध्याकाळी रात्री 8-9 वाजता आली पाहिजे, थकून येते, जेवण करेल, झोपेल आणि सकाळी उठून ती आपल्या कामाला निघून जाईल, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास मला होता कामा नये. सांगायचं तात्पर्य असं की संसार हा मोठा विचित्र आहे आणि त्याच्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला या ग्रंथांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. एक व्यक्ती असतो, वैज्ञानिक असतो आणि तो एक प्रयोग करतो. त्या प्रयोगामध्ये तो एक उंदीर एका पिंजऱ्यामध्ये ठेवतो आणि डावीकडे तो पोळी ठेवतो आणि उजवीकडे तो करंट ठेवतो त्या पिंजऱ्यामध्ये. तो उंदीर जेव्हा उजवीकडे जातो तेव्हा त्याला करंट लागतो, दुसऱ्यांदा जातो तेव्हाही त्याला करंट लागतो आणि त्याला कळतं की उजव्या साईडला गेलं की आपल्याला करंट लागेल. आणि डाव्या साईडला जेव्हा जातो तेव्हा त्याला पोळी मिळते, कोणताही करंट लागत नाही, तो हळूहळू जातो आणि तो पोळी खातो. रोज तो झोपतो, उठतो, पोळी खातो डावीकडे जाऊन. मग वैज्ञानिक 8 दिवस हा प्रयोग करतो आणि 8व्या दिवशी परिस्थिती बदलतो. तो आता डावीकडे करंट ठेवतो आणि उजवीकडे पोळी ठेवतो. ठरल्याप्रमाणे उंदीर डावीकडे जातो पोळी खाण्यासाठी आणि त्याला करंट लागतो. त्याच्या लक्षात येतं की इकडे करंट आहे. मग तो आता हळूहळू उजवीकडे जातो कारण की उजवीकडे पहिले करंट होता. तो घाबरत घाबरत जातो आणि बघतो तर तिकडे करंट नाही, तिकडे पोळी आहे आणि तो पोळी खातो. आठवडा निघून जातो, परत परिस्थिती बदलते. वैज्ञानिक ही परिस्थिती 8-8 दिवसाला बदलत राहतो. हा प्रयोग जवळपास 6 महिने चालत राहतो आणि 6 महिन्यानंतर वैज्ञानिक तो पिंजरा काढून बाजूला ठेवतो, तरीही तो उंदीर पोळी आणि करंट आणि पोळी याच्यामध्येच व्यस्त राहतो. याचाच अर्थ सर्वसामान्य माणूस हा संसार म्हणजेच घर आणि नोकरी, करंट आणि पोळी याच्यामध्ये असा रमतो की तो इकडून तिकडे तिकडून इकडे. जेव्हा घरातून त्याला किक मिळते, जेव्हा घरातून त्याला त्रास होतो, जेव्हा घरातून त्याला बोलणी ऐकावी लागतात, तेव्हा त्याला वाटतं की हा काही मजेची गोष्ट नाहीये, हा संसार काही मजेची गोष्ट नाहीये, घर काही मजेची गोष्ट नाहीये. आणि तो मग आपल्या व्यवसायाकडे वळतो, आपल्या नोकरीकडे वळतो आणि जेव्हा बॉसची बोलणी त्याला ऐकावी लागतात तेव्हा परत तो संसारामध्ये आपल्या घरामध्ये रमायला लागतो. असं पोळी आणि करंट, करंट आणि पोळी, नोकरी आणि संसार, संसार आणि नोकरी याच्यामध्ये माणूस रमत राहतो आणि तो पिंजरा उचलून घेतला म्हणजे अक्षरशः आपल्याला अध्यात्म परमार्थाची वेळ आली तरीही आपल्याला कळत नाही की आता आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि यामध्ये पूर्ण आयुष्य निघून जातं. आणि नंतर मग शंकराचार्यासारखे गुरु येतात, सुनील काकांसारखे गुरु येतात आणि मग आपल्याला सांगतात की आपल्याला परमार्थ करायचा आहे, आपल्याला या संसारातून मुक्त व्हायचं आहे. अशा प्रकारचा संदेश त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होतो आणि मग आपल्यामध्ये थोडा बहुत बदल व्हायला लागतो. प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा उद्देश काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अत्यंत दुःख निवृत्ती ही
निरतिशय आनंदस्य प्राप्तीही हा प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा उद्देश आहे. सुखरूप होणे, आनंद स्वरूप होणे यालाच मोक्ष, यालाच जीवनमुक्ती असं म्हणतात. जो आनंद स्वरूप आहे अशा गुरुकडूनच आपण आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि ज्याच्याकडे जे असेल तोच ते देऊ शकतो. मग आपल्याला आनंद स्वरूप सरळ सरळ राहता येत नाही, मग आनंद स्वरूप असलेल्या गुरूंकडून आपण ही दीक्षा घेतली पाहिजे आणि आपण आनंद स्वरूप कसं व्हायचं, सुखरूप कसं व्हायचं हे शिकून घेतलं पाहिजे. डॉक्टर सुनील काका हे स्वतः आनंद स्वरूप आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण आनंद स्वरूपाचा मार्ग शोधला पाहिजे आणि त्या मार्गाने पुढे पुढे चालत नक्कीच आपल्याला काही दिवसानंतर ही आनंद स्वरूपाची किंवा सुखरूपतेची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. शंकराचार्यांनी आपल्याला खूप मोठं तत्वज्ञान किंवा या 33 श्लोकांमध्ये आपल्याला खूप काही मोठं असं काही सांगून ठेवलेलं नाही किंवा खूप कठीण काही सांगितलेलं नाही. शंकराचार्य किंवा कोणतेही आचार्य आपल्याला खूप मोठमोठाली टास्क देत नाही. जसं शंकराचार्यांनी 1000 प्रदक्षिणा मारा वडाच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला असं आपल्याला जिभात सांगितलेलं नाही. 1 लाख 2 लाख जप करा असंही आपल्याला सांगितलेलं नाही. पाण्यामध्ये एका पायावर उभं राहून जप करा असंही सांगितलेलं नाही. इतक्या लोकांना अन्नदान करा, असं करा हेही आपल्याला सांगितलं नाही. अगदी सोपा मार्ग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे या श्लोकामधून की षड्रिपूंचा त्याग करा. काही जण म्हणतात की काम, क्रोध, लोभ, मोह एवढे 4च सांगितलेले आहेत. कदाचित शंकराचार्यांना वाटत असेल की हे 4च षड्रिपूंमधले महत्वाचे आहेत, पण तसं नाही आहे. हे एक काव्य आहे आणि त्याच्यामुळे रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स, मीटर या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी कवींना हे स्वातंत्र्य दिलं जातं. शब्दांची रचना बदलण्याचं त्यांना स्वातंत्र्य दिलं जातं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बसत असल्यामुळे फक्त 4 शत्रू, माणसाची शत्रू याचं वर्णन केलेलं आहे. पण या ठिकाणी षड्रिपू असा अर्थ गृहीत आहे तो आपल्याला धरावा लागेल. षड्रिपूंचा आपण त्याग केला पाहिजे आणि आपणच ईश्वर आहोत हे ईश्वराचं तत्व आपल्यामध्ये आहे आणि इतरांमध्ये तेच तत्व आहे हा भाव ठेवला तर जीवनातले 99% आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या अशाच दूर होऊन जातात. कोणाशी भांडण होणार नाही, कोणाशी राग द्वेष आपल्या मनामध्ये येणार नाही. आत्मज्ञान प्राप्त करा, मूर्खासारखे वागू नका आणि नरक यातना या जीवनामध्ये भोगू नका अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे. या जीवनात आनंद स्वरूप राहून जगा इतका साध तत्वज्ञान शंकराचार्यांनी आपल्याला या श्लोकामधून दिलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. कामाच्या बाबतीत म्हटलं जातं काम म्हणजे अतीव अनैतिक लैंगिक भावना किंवा भोग. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी 64व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे अति कामत्या रामचित्ती वसेना. आपल्या मनामध्ये रामाचं वास्तव्य व्हायचं असेल, भगवंताचं वास्तव्य व्हायचं असेल आणि भगवंताला आपल्यामधून एक्सप्रेस करायचं असेल, लेट द गॉड एक्सप्रेस थ्रू यू. आपल्यामधून भगवंत बाहेर आला पाहिजे. अशा प्रकारचं जर आपल्याला कृत्य करायचं असेल तर अति कामत्या रामचित्ती वसेना. अति काम ज्याच्या मनामध्ये असतं त्याच्यामध्ये भगवंताचा वास कधीही नसतो. कामाचा अतिरेक याचं उदाहरण आपल्याला रामायणामधून बघायला मिळतं. रावणाने दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजर टाकली आणि रावणाचा कसा वध झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या धर्मग्रंथातून आपल्याला हेच शिकायचं आहे. आणि कामावर विजय मिळवला की प्रभू रामचंद्रांसारखी संपूर्ण जगामध्ये माणसाचं पूजन होतं, माणसाला मानल्या जातं हे उदाहरण आहे. माता सीता यांनी कामावर विजय मिळवला होता म्हणूनच सोन्यासारखी लंका समोर असताना सुद्धा एका क्षणासाठी सुद्धा परपुरुषाचा विचार सीता मातेच्या मनामध्ये आला नाही. भगवान तुळशीदासांचं उदाहरणही आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तुळशीदास आणि रत्नावली त्यांची पत्नी होती. तुळशीदासांच्या मनामध्ये जेव्हा काम जागृत झालं तेव्हा ते नदीला पूर आलेला असताना सुद्धा त्या पुरातून पोहून सर्पाला रज्जू समजून आपल्या पत्नीजवळ पोहोचले आणि ती तुळशीदासांची पत्नी होती, सांगायचं काही कामच नाही. रत्नावली त्यांना म्हणाली की अस्ति चर्ममय देह यह तास वैसी प्रीत नेकू जो होती राम से तो काहे भवभीत. अस्ति चर्ममय हे हा देह आहे, एवढं प्रेम तुम्ही या देहावर करता त्याच्यापेक्षा तेवढंच प्रेम जर तुम्ही प्रभू रामचंद्रांवर केलं तर या जीवनामध्ये तुम्हाला भीती राहणार नाही. आणि जसं शंकराचार्यांनी म्हटलं नाही नाही रक्षती डोकरून करणे, जेव्हा काल जवळ येईल ना तेव्हा तुला कशाची भीती वाटणार नाही. असं काम आपल्या जीवनामध्ये अति काम असता कामा नये हे आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा शब्द येतो याच्यामध्ये क्रोध. क्रोध म्हणजे राग. प्रेमात 1+1 व्हायचं असतं. लग्न झाल्यानंतर पती पत्नीने एक व्हायचं असतं. त्याच्यामध्ये मोठा छोटा कोणी नसतं, कारण की लग्न झाल्यानंतर दोघांचंही लग्न एकाच दिवशी एका क्षणाला होतं नवरा बायकोंचं.
आणि त्याच्यामुळे ते समवयस्क असतात लग्न झाल्यानंतर. त्याच्यामुळे मोठा छोटा किंवा कोणत्याही प्रकारचा भेद न ठेवता दोघांनी एक रूप होऊन या जीवनामध्ये जगायचं असतं. गणितात 1+1=2 होतात. प्रपंचामध्ये 1+1=2 होतात. आता पूर्वीच्या काळी हे अर्धा डझन, 1 डझन अशा पद्धतीने ते वाढायचे प्रपंचामध्ये. आणि रागात 1+1=11 होतात. याची प्रचिती जर आपल्याला बघायची असेल तर कोणाला एक शिवी देऊन बघा, तिकडून 11 येतात की नाही ते. क्रोध हा संसारामध्ये अजिबात कामाचा नसतो. क्रोध केल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही जणांनी मुलांना रागवलं असेल, मारलं असेल. थोड्या बहुत कारणासाठी मारणं वेगळी गोष्ट, पण मुलांना मारल्यानंतर कोणती मुलं अशी आहेत आजपर्यंत आपल्या अनुभवात आलेली आहेत का? काही शिक्षक लोकही याच्यामध्ये असतील की मुलांना मारल्यानंतर मुलं म्हणतात की बरं झालं आम्हाला मारलं, आमच्या ज्ञानामध्ये भर पडली, आमचे डोळे उघडले. असं कधीही कोणीही म्हणताना दिसत नाही. ते म्हणतात की विनाकारण मला मारलं, माझी काही चुकी नव्हती पण तरीही मला यांनी मारलं, समजावून सांगितलं असतं तरी चाललं असतं, पण तरीही यांनी मला मारलं, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त होते. अपेक्षा हे क्रोधाचं मुख्य कारण आहे. जिथे आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही त्या ठिकाणी आपल्याला क्रोध येतो. पत्नीने पतीला म्हटलं की आपल्याला शनिवार रविवारी फिरायला जायचं आहे आणि त्याच शनिवार रविवारी जर समजा पतीला काम आलं की त्या ठिकाणी अपेक्षा पूर्ण होत नाही आणि पत्नीला राग येतो की हे कधीच मला फिरायला घेऊन जात नाही. एक मुलगा, त्याचा रिझल्ट लागणार असतो. वडील असतात घरी, बाजूचे काका येऊन सांगतात की उद्या तुमच्या माझ्या मुलाचा रिझल्ट आहे. वडील ऐकतात, घरी जातात आणि उद्या रिझल्ट आहे म्हटल्यावर मुलाला म्हणतात ये इकडे. छडी घेतात आणि त्याला 2-3 चांगले लगावत राहतात. बाजूचे काका येतात, म्हणतात अरे का बरं मारतायत त्याला? म्हणे रिझल्ट आहे ना याचा. तर म्हणाले हो उद्या रिझल्ट आहे, मग आज का बरं मारतायत त्याला? ते म्हणाले की उद्या मला बाहेर गावी जायचं आहे, त्याच्यामुळे आजच त्याला मारून घेतो, कारण की माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याला मार्क मिळतील असं मला 100% गॅरंटी आहे, त्याला मिळणारच नाही. म्हणजे क्रोधाचं कारण हे अपेक्षा असतं. हात उगारण्यासाठी नसून हात उभारण्यासाठी असतात. हे जेव्हा जेव्हा आपला हात उगारेल तेव्हा तेव्हा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हात उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी असतात. क्रोध हा अभिनय असावा, तो स्वभाव नसावा. महर्षी वाल्मिकी रामचंद्रांच्या क्रोधाला अमोघ क्रोध म्हणतात. अमोघ म्हणजे वाया न जाणारा. क्रोधांचा अभिनय करावा, मुलांना रागवावंच लागतं. जो कोणी चुकत असेल त्याला समजावून सांगावं लागतं, त्याला मोठ्या आवाजात रागवावं लागतं आणि जेव्हा रागवावं लागतं तेव्हा तो तात्पुरता असला पाहिजे. नवरा बायकोंचीही भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर ती ताबडतोब त्याच्यातून काहीतरी मार्ग आपण काढला पाहिजे. त्यातच आपण रमलं नाही पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध असला पाहिजे पण तो खेदकारी नको, पश्चाताप नको. काही काही जण क्रोधाच्या भावनेमध्ये काहीतरी कृत्य करून जातात आणि नंतर आयुष्यभर ते पस्तावा करत राहतात की त्यावेळेस जर मी त्याला मारलं नसतं किंवा रागवलं नसतं तर आज परिस्थिती काहीतरी वेगळी राहिली असती. क्रोधामध्ये माणूस काय करतो हे त्याला कळत नाही, म्हणून खेदकारी नसावा, हा अभिनय असावा, तो स्वभाव नसावा. म्हटलं की मग तो खेदकारी होत नाही, मग तो क्रोध हितकारी होतो. म्हणून समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभमारू. अशा प्रकारे रागावर नियंत्रण मिळवणे आणि राग येऊच नाही, कारण की त्याच्यामध्ये जे तत्व आहे ते तत्व माझ्यामध्ये आहे असं म्हटल्यानंतर रागाचा प्रश्न येत नाही. हा समजावून सांगण्याचा प्रश्न येतो, कारण की त्याच्यामध्येही ईश्वराचं तत्व आहे हे आपण मानत असतो. काम, क्रोध, लोभ. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, आणि हा संसारामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पैसे कमवण्याबद्दल कोणत्याही आपल्या धर्मग्रंथांमध्ये कधीही चुकीचा संदेश दिलेला नाही. आपल्याकडे लक्ष्मीपूजन चालतं, लक्ष्मीचं पूजन आपण करत असतो. या अर्थी पैसा किती महत्वाचा आहे आणि भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा. प्रत्येकाने आयुष्यात पैसा किती कमवला पाहिजे, तर घरामध्ये मावणार नाही एवढा पैसा कमवला तरी चालते, पण त्याच्याचे लोभ नको. तो आपल्या लोकांसाठी कसा कामी पडेल, आपण लोकांची सेवा त्या पैशाच्या माध्यमातून कसं करू शकू, मोठमोठाली मंदिरं कशी उभारू शकू, आणि आपलं जे तत्वज्ञान आहे, भारतीय तत्वज्ञान आहे, वेदांत तत्वज्ञान आहे, याचा विचार संपूर्ण जगामध्ये देऊन आज युद्धाची परिस्थिती आपल्याला संपूर्ण जगामध्ये दिसत आहे. ही परिस्थिती जर वेदांताचं तत्वज्ञान सगळ्यापर्यंत पोहोचलं तर अशी परिस्थिती जगामध्ये कधीही राहणार नाही. लोभाच्या बाबतीत कबीरांचं एक सुंदर दोहा आहे. कबीर म्हणतात, साई इतना दीजिए जामे कुटुंब सभाएं, मैं भी भूखा ना रहूं साधू ना भूका जाए. बस हा एक दोहा जरी कबीरांचा लक्षात ठेवला ना
तर आपल्याला जीवनामध्ये कधीही लोभ येणार नाही आणि लोभापासून जे काही विकार उत्पन्न होतात ते विकार आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणार नाही. त्याच्यानंतर मोहामध्ये माणसाला भुरळ पडते. चांगले वाईट यामध्ये फरक करणं आपल्याला मोहामुळे शक्य होत नाही. मोहाचं सुंदर उदाहरण म्हणजे एकच लक्षात ठेवण्यासारखं आहे की अर्जुनाला रणांगणेमध्ये मोह झाला होता आणि याच्यासाठी जबाबदार भगवान श्रीकृष्ण आहे. कारण की भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा रथ नेला अर्जुनाचा, तेव्हा त्यांनी दुःशासन दुर्योधन यांच्या पुढे मुद्दामून उभा नाही केला. त्यांनी तो उभा केला त्यांच्या काकांजवळ, त्यांच्या गुरूंच्या समोर, त्यांच्या आजोबांच्या समोर, भीष्माचार्यांच्या समोर त्यांनी तो रथ उभा केला, जेणेकरून आताच काय आहे ते तू सांग, युद्ध सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुला काही होणार नाही. आणि हे भगवान श्रीकृष्णांना पहिलेपासून माहित असल्यामुळे त्यांनी तो रथ भीष्माचार्यांसमोर, द्रोणाचार्यांसमोर उभा केला आणि त्याच्यानंतर अर्जुनाला मोह झाला आणि त्या मोहामध्ये त्यांनी आपला गांडीव धनुष्य खाली ठेवला. भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण गीता अर्जुनाला सांगितली आणि विचारलं की तुझा मोह गेला का? आता युद्ध कर म्हटलं नाही, यांना मार म्हटलं नाही, तुझा मोह गेला का? आणि त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो की हो, माझा मोह गेला. त्यांनी गांडीव धनुष्य उचलला, त्यांनी युद्ध केलं आणि युद्ध केलंच नाही तर ते युद्ध जिंकलं सुद्धा. अशा पद्धतीने मोहावर विजय कसा मिळवायचा हे शंकराचार्य आपल्याला सांगतात. आणि त्याच्यानंतर मद, अभिमान, अहंकार, गर्व, अति अभिमान, याच्यासाठी सुंदर उदाहरण टायटॅनिकचं आपल्याला लक्षात ठेवता येईल. टायटॅनिक बद्दल असं म्हटलं जायचं, जेव्हा टायटॅनिक हे जहाज तयार करण्यात आलं होतं तेव्हा इव्हन गॉड कॅनॉट सिंक, इतकी काळजी घेण्यात आली होती की त्याच्यामध्ये 8 भाग होते, 4 भाग जरी बुडाले तरी टायटॅनिक बुडणार नाही, इतकी व्यवस्था त्याच्यामध्ये करून देण्यात आली होती. लाईव्ह जॅकेट्स, त्याच्यानंतर लाईव्ह बोट्स त्या ठिकाणी होत्या की जे करून सगळेच्या सगळे 2000 जवळपास 2240 प्रवासी त्यामध्ये होते आणि 22 ते 40 प्रवासी कशा पद्धतीने वाचण्यात येईल याची सगळी व्यवस्था केलेली होती. इव्हन गॉड कॅनॉट सिंक असं ज्या जहाजाचं वर्णन करण्यात आलं होतं, ते जहाज अक्षरशः साऊथहॅम्प्टन वरून निघालेलं न्यूयॉर्क कडे जाता जाता 10 एप्रिलला ते निघालं आणि 14 एप्रिलला ते बुडालं. त्याच्यामध्ये जवळपास 1534 लोक मरण पावली. म्हणजे जेव्हा माणसामध्ये अहंकार येतो तेव्हा भगवंत आपल्यासोबत कसा वागतो याचं उदाहरण आहे. आणि कोरोनाचं उदाहरण तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. संपूर्ण जग भगवंतांनी थांबवून ठेवलं होतं. तर म्हणून अति अभिमान हे अजिबात आपल्या जीवनामध्ये येता कामा नये. म्हणून म्हटलेलं आहे, कामम, क्रोधम, लोभम, मोहम त्यक्त्वा, या सगळ्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे आणि आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आत्मज्ञान प्राप्त नसेल करत तर अशा प्रकारचा व्यक्ती हा मूढ असतो. हा व्यक्ती जो असतो हा मूर्ख व्यक्ती म्हटलेला आहे की ज्याला सांगून कळत नाही. माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की तू हुशार आहेस, तुझं सगळं चांगलं आहे, पण तुला स्वतःला कळत नाही आणि लोकांनी सांगितलेलं तू ऐकून घेत नाही. मग अशा पद्धतीने जो व्यक्ती असतो अशा व्यक्तीला मूढ म्हणायचं. ज्याला स्वतःला कळत नाही आणि श्री गुरूंनी सांगितलेलं वळत नाही, असे जे लोक असतात ते सर्व मूढ असतात. म्हणून म्हटलेलं आहे त्याचा त्याग करा आणि सगळ्यांमध्ये मी आहे असं आत्मतत्व पहा. आत्मज्ञान विहीना मुडा ते पश्चंते नरक निगुडा. आणि ज्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही असे लोक जे असतात याच पृथ्वीवर त्यांना स्वर्ग आणि नरक मिळत असतो. जे मूढ असतात, ज्यांना सांगितलेलं कळत नाही, जे आपल्या मूढ प्रमाणे वागतात, त्यांना याच जीवनामध्ये नरक प्राप्त करावा लागतो. आणि मग ते लोक आपल्याला म्हणतात की माझ्याच सोबत असं का होतं, मलाच दुःख का बरं भगवंत देतो, माझ्याच नशिबी असे लोक का येतात. हा जेव्हा प्रश्न माणसाला पडतो ना, तेव्हा आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं नाही असं आपण समजावं. आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, म्हणजे हा नर्क तुमच्या जीवनातून निघून जाईल आणि आपलं जीवन आनंद स्वरूप होईल, सुखरूप होईल. डॉक्टर काकांना ज्याप्रमाणे अपेक्षा आहे, सुनील काका आपल्याला इतकं सांगत असतात, काकू आपल्याला सांगत असतात, हा आनंद स्वरूपाचा मार्ग आहे, हाच मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे, हाच सुखरूपतेचा मार्ग आहे. एक एक श्लोक अनुभवावा. हा एक श्लोक तत्वज्ञानाचा श्लोक आहे. हा श्लोक जर आपल्या जीवनामध्ये आपण उतरवला तर आपण आनंद स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की सगळं तत्वज्ञान या एका श्लोकामधून आपल्या जीवनामध्ये उतरतं. अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा, पण एक एक ओवी आपल्या जीवनामध्ये उतरत राहावी आणि आपल्यालाही काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद, मत्सर
ह्याच्यापासून आपण कशा पद्धतीने दूर राहू शकतो, रागावर कशा पद्धतीने नियंत्रण होईल. 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, महिनाभर, वर्षभर आपल्याला राग नाही आला पाहिजे आणि त्याच्यानंतर आयुष्यभर आपल्याला राग येता कामा नये. याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल, याचा सराव करावा लागेल आणि या सरावातून आपण आनंद स्वरूप होऊ शकतो. या ठिकाणी मी श्लोक आपला थांबवतो. काकांना वंदन करतो. रामकृष्ण हरी. सुंदर वर्णन झालं. आपल्याला कळत नाही तो अज्ञानी, सांगून कळत नाही तो मूढ. छान झालं भाभी. आता आपल्याला हा. सर्वेस्मिन्नपि पश्चात्मानम सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम भेदज्ञान. आपण भेदाचं जीवन जगतो ह्याच्याबद्दल आपलं झालं. तर आपल्याला अभेदात राहायला पाहिजे. आता भेदामध्ये राहण्यासाठी एक माऊलींची खूप म्हणजे अभेदात राहण्यासाठी माऊलींची एक ओवी आहे. आपण भेदामध्ये कसं राहतो. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोन्ही थडी आरडत विरह वेळी बुद्धी बोधू. आता याच्यामध्ये भेद नावाची नदी आहे आणि ही भेद नावाची जी नदी आहे ना, आपल्याला पहा भेदत्वाचा प्रवास करायचा आणि आपण भेदामध्ये राहतो आणि भेद दूर करायचा आहे. तर भेद नावाची ती नदी आहे, तिच्या अलीकडे आहे ना, या दोन्ही काठावर अलीकडच्या काठावर बुद्धी आहे आणि पलीकडच्या काठावर बोध आहे. या दोन्हीच्या मध्ये ती नदी वाहते आहे आणि सतत वाहते आहे. आता हे रूपक मांडून माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलं आहे की ही जी द्वैताची भेदाची नदी आहे. ऐकायला येते ना सगळ्यांना? हो येते होय होय होय. येते येते. ही जी द्वैताची भेदाची नदी आहे, ती नदी प्रत्येक जीवाच्या मनामध्ये आहे आणि ही नदी वाहते आणि ती बुद्धी काय करते. बुद्धी आतमध्ये वासनेशी जुडलेली असते, त्याच्याशी तादात्म्य असतं बुद्धीचं. आणि बोध काय करतो. बोध आणि बुद्धी यांच्यामध्ये भेद नावाची नदी आहे. बुद्धी वासनामय असते, वासनेशी तादात्म्य ठेवते आणि बोध कसा आहे. सुखरूप आनंदात राहतो आणि सुखरूप आनंदात राहत असल्यामुळे तोही आताच आहे. पण बुद्धीला हे माहित नाही. बुद्धीला ज्यावेळेस श्रीगुरु उपदेश करतात, बोधाचा संस्कार करतात, त्यावेळेस ती बुद्धी बोधरूप होते. आणि अडचण हीच आहे, म्हणजे हीच आहे बुद्धीची अडचण काय आहे. तिचं विरह तिलाच हे होतो की ती काय करते. शब्दांचे अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये राहते आणि तिला काही सुचत नाही, म्हणून ती तादात्म्य जगताशी देहादी जगताशी ठेवते. आणि असं ज्या वेळेस असते त्यावेळेस स्वरूपाचा बोध श्री गुरु देतात आणि मोठक्या शब्दामध्ये म्हणजे नेमक्या शब्दामध्ये जीवच ब्रह्म आहे हे अत्यंत महत्व ज्ञान देतात. आतमध्ये मीच आहे असा बोध जीवाला अंतःकरणात होतो. त्यावेळी जीव ब्रह्मैक्य होतं हे जीवाला समजतात आणि तिथे अंतःकरण शांत होतं, आनंद होतो आणि श्री गुरु शास्त्राच्या आधारेने जीवच ब्रह्म आहे आणि ह्या एकट्याचा बोध करतात. तो संस्कार आपल्यामध्ये रुजवतात आणि रोवनिया म्हटलेलं आहे. रोवनिया असं रोवतात आणि त्यामुळं आपलं चित्त समाधान राहतं. आणि असा जो आहे, कारण अभेदाचे मग असं अभेद ज्या वेळेस आपल्याला आता ती बुद्धी आहे ना, आता बुद्धीला काय वाटतं की बोध आतापर्यंत मी बोधाकडे का नाही गेले, बोधाकडे का नाही वळले, कारण मध्ये भेद नावाची नदी होती आणि भेद नावाची नदी आटली म्हणजे श्री गुरु जीवनात आले की आपल्याला बोध होतो आणि बोधामुळे जीवन आनंदाचं होतं. तरी आता बुद्धी आणि बोध हे ज्या वेळेस एक होतात म्हणजे ती बुद्धी त्या बोधामध्ये रमते तर तिचं जीवन आनंदाचं आणि सगळं हे आपल्या अंतःकरणात मनातच होत राहते. पहा फक्त विचारायचं हे दिलेलं आहे. तर खूप सुंदर रूपक आहे. हे सविस्तर मांडलं ना तरी एक प्रवचन पुरते असं आहे, पण थोडक्यात एक अर्थ घेतला आपण तर असं भेदामध्ये आपण राहतो. तर अभेद दृष्टी आपल्याला करायची आहे आणि ती अभेद दृष्टी श्री गुरु आपल्याला देतात. आता अभेदाची जी अवस्था आहेत ना त्याची स्थिती कशी असते ते आपण थोडक्यात पाहू. फक्त डॉक्टर काकांकडे जर आपण बघितलं ना तरी आपल्या त्या गोष्टी लक्षात येतात. आणि जो संपूर्ण आता ईशावास्यामधलं थोडीशी ओवी घेऊन हे केलेलं आहे की चेतन अचेतना जो संपूर्ण भूतमात्रांना आत्मस्वरूपात पाहतो. सर्व भूतमात्रामध्ये केवळ आत्मच पाहतो. कारण आपली ओवीच आहे. ओवी आहे आपली सर्वस्मन्नी पश्चात्मनम सर्वत्र भेदाज्ञानम.
की भेदभावना काढून अभेदाचा प्रवास करायचा आहे. तर जो संपूर्ण भूतमात्रांना आत्मस्वरूपामध्ये पाहतो, सर्व भूतमात्रामध्ये आत्मस्वरूपच पाहतो आणि ह्या सर्वात्मक भावामुळे कोणाचाही त्याच्याकडनं तिरस्कार होत नाही. जो अभेददर्शी असतो तो चेतन अचेतनामध्ये केवळ तत्वच पाहतो, त्यापासून काही वेगळं असूच शकत नाही हे त्याचा पक्का निश्चय झालेला असतो. म्हणून ओवी आहे, सर्व भूतांचे जे अंतर पहावे स्वात्म्याशी निरंतर, भेदभावाचे अवसर काहीच नसे. आणि सर्व भूतमात्रामध्ये अंतरामध्ये केवळ संवित, केवळ आत्मा पाहतो, भेदाला कुठे जागाच उरत नाही. सर्व इंद्रियांच्या संवेदना साक्षी रूपाने पाहतो, जगतो पण सगळं साक्षी रूपाने पाहतो. मी निर्गुण निराकार आहे, भेदरहित आहे, अद्वैत स्वरूप आहे हे स्वतः जाणतो. सर्वत्र स्वतःलाच पाहत असल्यामुळे कोणाशी घृणा करत नाही, कोणाची मत्सर करत नाही, कोणासाठी म्हणजे काहीच तिथे शिल्लक राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सगळीकडे भगवंतच भरलेला आहे. कासईने पूजा करू केशीराजा, तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही रे बाबा. ते तत्वच या जगतामध्ये सगळीकडे भरलेलं आहे, जो सर्वत्र स्वरूपी. तुकाराम महाराज तेच म्हणतात आणि आचार्य पण तेच म्हणतात, जो सर्वत्र स्वरूपा पाही आत्मतत्व भरून राही, तया घृणेसी निमित्त काही दिसेची ना. म्हणजे घृणा करायला कोणी दुसरा नाहीच आहे ना. मग सगळीकडे ते तत्व भरून आहे. मग असं जे तत्व पाहतो तो शोक मोहाच्या त्याला स्पर्शही नसतो. शोक मोह तिथे राहतच नाही. कोणती खंत नाही, मी असं केलं असतं की बरं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं. कोणतीही खंत नाही, कोणती चिंता नाही, निरीच्छ असतो. आणि कोणतं कर्तव्य आता शिल्लक उरलेलं नाही, कोणती कल्पनाही उठत नाही. म्हणून तर निवृत्ती महाराजांना एकही कल्पना उठत नव्हती. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात एकही कल्पना नाही. म्हणजे वास्तवामध्ये जगतात. आणखीन अभेद जे ज्ञानी असतात त्यांची दृष्टी कशी असते, तर बिन तक्रार त्यांचं जीवन असते. कोणतीच प्रतिक्रिया नाही, कोणता वाद नाही, निराश नाही. कितीही मोठं संकट येऊ त्याला तर ते काय म्हणतात, आपण काय म्हणतो, भगवंता धावून ये रे, माझं संकट दूर कर रे बाबा. पण संत काय म्हणतात, ते म्हणतात, अरे तुझ्यावरील माझी श्रद्धा कमी होऊ नये, माझा धैर्य, उत्साह, विश्वास कमी होऊ दे नको, हे आघात सहन करण्याची मला ताकद दे. हे अभेददर्शित बालित म्हणतात. आणि द्वैताचं जग इथे मावळतं. काम क्रोध रहित, विकार रहित, विषय रहित अशी त्यांची द्वंद्व रहित असे ते होऊन जातात. आणि द्वैताचं भेदाचं जीवन त्यांच्याकडनं सगळं मावळतं अभेददर्शींचं. म्हणून एक ओवी आहे की सर्वांमध्ये मीची वाटे, देह बुद्धीचे ताठे, अभेदत्व घन दाटे, मीची व्यापक झालो. आता मीच व्यापक झालो, त्याच्याशिवाय आता काहीही नाही. म्हणून आपण काल बघितलं, भैयाने सांगितलं होतं, तुकाराम महाराजांची नामदेव महाराज ज्यावेळेस तुपाची वाटी घेऊन गेले होते कुत्र्याच्या मागे, एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. मग संतांची ही दृष्टी असते, त्रिभुवन संचले विठ्ठले गा, रीता ठावया राघवे वेन नाही, जी जे दिसे तेथ, जे जे दिसे भूत ते ते माणीचे भगवंत, वासुदेव समिती स महात्मा सुदुर्लभ. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तुझ्याशिवाय या जगतामध्ये दुसरं काहीच नाही रे बाबा. अशी त्यांची दृष्टी असते. मग अशी दृष्टी ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्यांचं जगतातील जीवन कसं असते हो, तर जगताकडे पाहण्याची दृष्टी त्यांची असते की जगताकडे ते पाहतात पण सर्व व्यवहार मिथ्या आहे या दृष्टीने पाहतात. मग त्याच्यामुळे काल्पनिक तर तिथे नसते. जगाकडून होणाऱ्या सगळ्या प्रक्रिया आपल्यावर उमटू देऊ नये असं त्यांची दृष्टी असते आणि ते उमटतही नाही. आणि त्याच्यामुळे मन अंतःकरण त्यांचं शांत असतं आणि ईश्वररूप दृष्टी करून घेतात. कारण सगळीकडे म्हणजे सर्व जड चैतन्यामध्ये विश्वच भरलेला आहे. कर्म करताना प्रत्येक कर्म ईश्वर सेवा, नाते असो, शत्रू असो, मित्र असो, ह्याच्यात त्याचीच रूपे आहे. मग कोणाबद्दलही रागद्वेषाचा प्रश्नच येत नाही. आणि अशी ज्या वेळेस आहे आणि प्रारब्ध दृष्टी आनंदाने स्वीकारतो, कारण प्रारब्ध हे आनंद न स्वीकारतो. जे घडेल ते माझ्या प्रारब्धानुसार आहे, माझ्याच पूर्वकर्माचा परिणाम आहे. आपली बोलतीच बंद होते, त्याच्यामुळे काही बोलायला वावच राहत नाही. आणि असं जे आहे तर संत अशी आपली पूर्ण दृष्टी करून घेतात आणि जीवनात काय करतात, विचारे विवेक रूपी विचार, विवेक गुरु पूजणार,
तर विवेकरूपी विचाराने हे आनंद टिकवून ठेवतात. आणि असं जे आहे ते संत कसे जगतात, तर संन्यस्त वृत्ती असते आतमध्ये. आतमध्ये संन्यस्त वृत्ती, अनासक्त वृत्ती, असंगत्वानी फक्त काकांकडे पाहायचं म्हणजे त्यांचं जीवन आपल्या लक्षात येतं. आणि असं जीवन जे आहे, बाहेर निष्काम कर्म आणि तत्वदृष्टी आणि कर्तव्य कर्म चोख, ह्या 4 गोष्टी अत्यंत कटाक्षाने ज्या वेळेस पाळतो ना, मंदाताईकडे बघा, काकांकडे बघा, असे आचार्य आपल्या समोर आहेत, सुनील भैयासारखे. तर असे आचार्यांकडे नुसतं आपण बघितलं ना, तरी बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात की जीवन कसं करायला पाहिजे. आणि असं जीवन ज्यावेळेस आपण जगू ना, त्यावेळेस आपलं जीवन कसं होईल हो, जीवन आनंदाचं होईल. आणि अभेद दृष्टी काय होतं, अभेद दृष्टी निघून जातं. म्हणून बोधाचा संस्कार अत्यंत आवश्यक आहे, त्यानंतरच या सर्व गोष्टी घडतात. आणि असं जे आहे, आता हे सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग संतांची लक्षणे ही माझी साधनं व्हायला पाहिजे. आपण म्हणतोय संतांची लक्षणं ही आपली साधन व्हायला पाहिजे. आणि अशी साधन आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणून म्हणतात की ऐसा दयाळू श्री गुरु राव, करी आनंदाचा वर्षाव, प्रसन्नतेचा अभाव राहीना अल्पही. केवळ प्रसन्नता, कोणताच हे नाहीये इथे. तर इथे सांगतात ही आनंदाची दृष्टी करायला पाहिजे. आणि ही आनंदाची ज्यावेळी दृष्टी होते ना, मग केवळ प्रसन्नता तिथे राहते. आणि ही प्रसन्नता, ही आनंद रूपता आपला दृढ व्हायला पाहिजे. आता हे वाचल्यानी, ऐकल्यानी किंवा आपला सत्संग केल्यानी या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण ते आपल्या अंतःकरणामध्ये राहते का हो या सगळ्या गोष्टी? हे ठसवायच्या, अंतःकरणामध्ये उतरवायचा, ते दृढ करायचं, अपरोक्ष अपरोक्ष करायचं, अपरिवर्तनीय, अपरिवर्तनामध्ये ज्या अनुभवात पुन्हा कोणताही बदल होत नाही, ही दृढता आपल्याला कायम ठेवायची आहे. ही अपरिवर्तनीयता साधायची आहे. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष साक्षात सर्वत्र ब्रह्मच भरल्याचा अनुभव, म्हणजे सगळीकडे ब्रह्मतत्वच आहे, ही दृष्टी ज्यावेळेस आपल्याला येईल त्यावेळेस काय होईल, हे दृश्य जगत आपोआप बाद होतो. आणि असं जे आहे तिथे केवळ प्रसन्नता, केवळ आनंद रूपता. म्हणून श्री गुरु हर्षित झाले. अगदी शेवटच्या ओवी आहे, श्री गुरु हर्षित झाले, शिष्यांतरीचे भाव जाणले, अंतर्मनात झाकले आनंद भरे. ज्यावेळेस आपण अंतःकरणामध्ये भरून, अंतःकरणाला योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर, योग्य उपदेश आपल्या चित्तामध्ये ठसल्यानंतर अंतर्मन आपलं भरून निघतं आणि केवळ आनंदानं भरलेलं असतं. मग असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस भाग गेला, क्षीण गेला, अवघाची झाला आनंदू. आणि असं जे आहे कोणताही श्रम नाही, काही करायचं नाही, काहीही तिथे करायचं नाही, कोणता श्रम नाही, कोणती मेहनत नाही, कोणता करणीय प्रांत नाही. कर्तृत्व म्हणजे जे आपण करणीय प्रांत जो असतो तो सगळा संपून जातो, केवळ तेच होऊन राहणं. म्हणून भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंदू, कोणता श्रम नाही. आणि असं अंतर्मनात झालं की केवळ आपलं चित्त त्या आनंदाने भरून निघतं. आणि केवळ आनंदाने भरलेलं चित्त कसं असतं, केवळ अनुभव यायचा आपल्याला. काकाकडे बघितलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाला येतात. आणि या आनंदाने जीवन जगण्याचं सूत्र हाती धरून आपल्याला या जीवनात जगायचं आहे. मग आता शैला काकू आणि सुनील भैया हे का बरं एवढे धडपड करतात आपल्यासाठी? प्रत्येकाला हा आनंद आहे सगळ्यांमध्येच. आपण बघितला ती बुद्धी ज्यावेळेस तोपर्यंत तादात्म्य पावत होती वासनेशी यशाची देहाती जगताशी, तोपर्यंत तिचा विरह होता. पण एकदा ती बोध स्वरूप झाली, त्या आनंदाच्या ठिकाणी स्थिरावली की आता ती आनंदाशिवाय दुसरं काहीच घेत नाही. आणि तो आनंद दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष असतो. आणि हा प्रयत्न हे दोघ जण करत आहेत. आणि काकांसारखे श्री गुरु किती त्यांनी आचार्य उभे करून सगळ्यांना हा आनंद का मिळू नये म्हणून त्याच्यासाठी तत्पर आहेत. आणि सगळे याच्या काय केलेलं आहे, आपापल्या परीने सगळे त्या या दिशेला सगळ्यांना वळवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून भाग गेला, शीन गेला, अवघाच झाला आनंद. आपल्याच अंतःकरणामध्ये आनंद आहे आणि ह्या आनंदानं आपल्याला जगायचं आहे. म्हणून माझ्या सकट आपण सर्वांचे अंतःकरण आनंदाने, प्रसन्नतेने भरून निघू, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या याच्यामध्ये थोडीशी गडबड झाली म्हणजे नेट, कारण इकडे पाऊस आज खूप आहे
आणि थोडीशी गडबड झाली. आता याच्यात काही राहिले असेल आणि काही असेल ते पूर्ण मानून घ्या. जे चांगलं आहे ते सगळं श्री गुरूंचं आहे, जे काही बोलले ते. आणि जे काही चुका असेल त्या माझ्या आहेत. आणि असं हा, तर आज हे चिंतनाला मला इथे हे दिली, वेळ दिली, त्याच्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. रामकृष्ण हरी.